नमस्कार मंडळी सर्वांना, गुड मॉर्निंग. आज आम्ही चाललेलो आहे जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनासाठी. पहिल्यांदा आपण जाणार आहे जेजुरीला, त्याच्यानंतर येणार आहे बालाजीला आणि त्याच्यानंतर येणार आहे आपण नारायणपूरच्या एकमुखी दत्त मंदिरात दत्तांचे दर्शन घेण्यासाठी. कारण जेजुरीला लवकर गेलो तरच आपल्याला लवकर दर्शन भेटेल, कारण तिथं गर्दी खूप असणार आहे. तुम्ही जेजुरीला जायचं कधी ठरवलं तर जेवढं तुम्ही सकाळचं लवकर जाल तेवढं तुमच्यासाठी फायदेशीर होऊ शकतं. कारण तुम्ही जास्त वेळ लावाल तेवढं तिथं गर्दी होते आणि दर्शनासाठी खूप लाईन लागते. आता आम्ही जेजुरीला गेल्यानंतर पोचल्यानंतर मी तुम्हाला तिथं दाखवेन की किती गर्दी आहे. आत्ता सकाळचे 9 वाजलेले आहेत आणि आत्ता आम्ही चाललेलो आहे. मी कधी गेलो नाही जेजुरीला, पण मी आज फर्स्ट टाइम चाललोय. किती वेळ लागतोय मला पण माहित नाही, पण गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो की तिथं किती गर्दी आहे. तिथलं सर्व तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओद्वारे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटतोय हे कमेंट करून नक्की सांगा. आपण जेजुरीमध्ये आलेलो आहे. आता गाडी पार्क करूया. गाडी पार्किंगला लावल्यानंतर आपण पुढे जाऊया. भंडारा वगैरे काय घ्यायचं ते घेऊ आणि जाऊ. हे बघा, तुम्ही बघू शकता समोर आपल्याला गड दिसत असेल तुम्हाला. समोर गडाच्या पायथ्याशी आलेलो आहे आपण. व्हिडिओ कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा. पायऱ्या तशा खूप आहेत आणि पायऱ्या खड्या असल्यामुळे, खड्या म्हणजे अशा स्ट्रेट वरती असल्यामुळे थोडे वरती चढताना त्रास होतो. वरती जाताना किंवा खालती येताना गडबड करू नका, कारण पाय वगैरे जर घसरला तर पायऱ्या पूर्ण दगडाच्या आहेत, लागू शकतं पडल्यानंतर. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि जेही तुम्ही सोबत घेऊन जाणार असाल, मोबाईल, पाकिट, काही जे असेल त्याची काळजी घेणं खूप गरजेचं असतं अशा ठिकाणी. हे वरतून बघा कसा व्ह्यू दिसतोय समोरचा. खूप छान वाटतं इकडं आल्यानंतर. मी फर्स्ट टाइम आलेलो आहे. वरती गेल्यानंतर वरती आलेलो आहे आपण. तुम्हाला आता मी गड दाखवतो. थोडंच अंतर राहिलेलं आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता किती छान वाटतं वरती आल्यानंतर. आता सर्वात प्रथम आपल्याला दर्शनासाठी रांग कुठून लागलेली आहे हे पाहावं लागेल, कारण दर्शन हे रांगेतूनच घ्यायचं. इथे 2 प्रकारच्या रांगा असतात. एक मोफत रांग असते आणि दुसरी असते ती पैसे देऊन. तर आपण मोफत जी रांग आहे त्याच रांगेतून दर्शन घेणार आहे. आता ती पहिली आपण शोधूया कुठून स्टार्ट झालेली आहे.
हे बघा, तुम्ही बघू शकता लाईन किती आहे, खूप गर्दी आहे. पण आम्ही लवकर आलेलो आहे. आता 10:30 वाजलेले आहेत. त्यामुळं जास्त नसणार आहे लाईन. तरी सुद्धा आपण बॅक साईडला जाऊया आणि बघूया काय कंडिशन आहे. ह्या रांगेच्या किती रांग मोठी आहे याच्यावरती आपण ठरवू की किती वाजेपर्यंत आपल्याला दर्शन भेटेल. हे बघू शकता तुम्ही मित्रांनो, खूप मोठी रांग आहे. अशा फिरून गेलेल्या आहे. ही आपण फिरून आपल्याला यावं लागणार आहे. 3 लाईन आहे. आता सकाळची 10:30 वाजलेले आहेत आणि आपल्याला दर्शन किती वाजता भेटतंय हे तुम्हाला मी सांगतो. आता आपण जवळ आलेलो आहे. थोडा वेळ अजून लागेल, अर्धा तास तरी लागेल आपल्याला आतमध्ये जायला. गाभाऱ्याच्या बाहेर आलेलो आहे. गाभाऱ्यात मोबाईल कॅमेरा अलाउड नसल्यामुळे मला आतमध्ये व्हिडिओ काय करता येणार नाही जास्त, पण मी प्रयत्न करीन करण्याचा. तरी चला आतमध्ये आता जाऊया आपण. आता मित्रांनो तुम्हाला सांगतो मी, 12:30 ते 1:45 वाजत आलेत. म्हणजे कमीत कमी आपल्याला 3 तास लागले लाईनमध्ये. रांगेत आपण उभे आहे. 3 तासानं आपला नंबर आलेला आहे. जय मल्हार. जय मल्हार. चला आतमध्ये जाऊया आपण आता. बघू शकता आता फॅमिली फोटो काढलेले आहेत आणि दर्शन झालेलं आहे आपले 1 वाजता. आता सर्व आपण आता खाली जाऊया. हे बघू शकता तुम्ही, हे काय आहे नक्की कमेंट करून सांगा मला. देव मार्तंडा देव मल्हारी तूच कुलदैवत माझा खंडोबा. सोन्याची तुझी जेजुरी देवा मल्हारी. व्हिडिओ कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा. तर दर्शन झालेलं आहे. व्हिडिओ कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.